आज आपण Google क्लासरूम कशा पद्धतीने सुरू करायचे आहे किंवा त्याचा वापर कसा करायचा आहे याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. Google क्लासरूम तयार करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक म्हणजे Google अकाउंट, दुसरं म्हणजे इंटरनेट. इंटरनेट असेल तर आपण Google क्लासरूम त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करू शकतो. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आपल्याला Googleमध्ये जायचं आहे आणि तिथे Google क्लासरूम असं टाईप करायचं आहे. आता Google क्लासरूम असं टाईप केल्यानंतर आपल्यासमोर ही विंडो येईल. या विंडोवरती आपल्याला Google क्लासरूम मॅनेज टीचिंग अँड लर्निंग ते जर क्लिक केलं आपण, तर आपल्याला अशा पद्धतीची विंडो जी आहे ती आपल्यासमोर येईल. आणि आता आपल्याला Google क्लासरूम तयार करायचा आहे. तिथे गो टू क्लासरूम आहे, तिथे आपण क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो जी दिसेल. आता इथे ऑलरेडी माझं जे काही अकाउंट आहे ते अकाउंट क्रिएट आहे. इथे कंटिन्यू म्हणणार. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो येईल. इथे तुम्हाला मार्क दिलेला आहे, मार्क केलेलंच आहे, क्रिएट और जॉईन युअर फर्स्ट क्लास. याचाच अर्थ असा की जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला ते जॉईन करायचं आहे, आणि जर तुम्ही टीचर असाल तर तुम्हाला ॲज ए टीचर म्हणून तुमचा क्लास क्रिएट करायचा आहे. मग या प्लस साईनवरती तुम्ही जॉईन किंवा क्रिएट क्लास असं करू शकता. आता जे क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आलेत. एक म्हणजे जॉईन क्लास आणि दुसरं म्हणजे क्रिएट क्लास. आपण टीचरच्या भूमिकेत आहोत आणि म्हणून आपण पहिल्यांदा इथे जॉईन क्लास न करता क्रिएट क्लास हा ऑप्शन निवडणार आहोत. आपल्याला ही जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याजवळ समोर आलेली आहे, गुगलने आपल्यासमोर ठेवलेली आहे, आणि आपण हे ज्या टर्म कंडिशन आहे त्या आपण स्वीकारल्या असा त्याचा अर्थ आहे. इथे क्लिक करून आपण कंटिन्यू असं म्हणणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला क्रिएट क्लास हा ऑप्शन आलेला आहे. आता क्लास जे आहे ते क्लास नेम द्यायचं आहे, सेक्शन द्यायचं आहे, सब्जेक्ट द्यायचा आहे, रूम द्यायचं. आपल्या सवडीनुसार तुम्ही याला क्लास नेम, सेक्शन नेम आणि सब्जेक्ट देऊ शकता. आता इथे मी क्लास नेम टाकलेला आहे. मला B.Edचा क्लास तयार करायचा आहे. B.Ed क्लास तयार केलेला आहे. सेक्शन जे आहे तर माझ्याकडे दोन सेक्शन आहे. समजा एक आहे मराठी मीडियम असेल, एक हिंदी मीडियम असेल किंवा गुजराती मीडियम असेल. तर मी माझा जो काही B.Edचा क्लास आहे त्या क्लासचा इथे सेक्शन टाकणार आहे. माझा हा मराठी सेक्शन आहे. मी मराठी सेक्शन असं टाकलेलं आहे. आता कुठला सब्जेक्ट आपल्याला शिकवायचा आहे किंवा कुठल्या सब्जेक्टसाठी तुम्हाला क्लास हा तयार करायचा आहे, तर हा जो काही सब्जेक्ट आहे तो मला टाकायचा. तुम्ही हिंदी, मराठी, गुजराती, कुठले इतिहास किंवा जो काही तुम्ही विषय शिकवत असाल त्या विषया संदर्भामध्ये तुम्ही ते सब्जेक्ट टाकू शकता. तर समजा मला ICT हा विषय शिकवायचा आहे, तर मी सब्जेक्ट त्या ठिकाणी ICT विषय टाकेल. रूम जर तुमची असेल, तुम्ही जर त्या डिफाईन केले असेल काही रूम, तर त्याला आपण 1, 2, 3 किंवा इतरही नाव देऊ शकू. मी त्याला 01 असं रूम मी म्हटलेलं आहे आणि माझा आता क्लास क्रिएट झालेला आहे. आता हा तुमचा जो काही क्लास आहे हा क्लासचा क्रिएट झालेला आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुम्ही जे काही क्लास नाव दिलेलं आहे, B.Ed क्लास तिथे त्या ठिकाणी आलेला आहे. सेक्शन म्हटलेलं आहे, सेक्शन तिथे त्या ठिकाणी आलेलं आहे, पण त्याला मराठी सेक्शन असं नाव. आता वरती तुम्हाला 4 ऑप्शन दिसेल.
हे 4 ऑप्शन फार महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण हे क्लास सुरू करू आणि त्याचा वापर करू, तेव्हा आपण ते बघणार आहोत. परंतु आता इथे अपकमिंग आता विद्यार्थ्यांना आपण कुठल्याच प्रकारचं काम दिलेलं नाही आहे. एखादी असाइनमेंट दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही दिसणार आहे. काही दिसणार नाही. आता हे स्ट्रीम आहे. जेव्हा तुम्ही क्लास ओपन कराल, तेव्हा तुमचं हे जे काही पेज आहे, मुख्य पेज तुमच्या समोर येईल आणि ते पेज अशा पद्धतीने दिसेल. त्याला स्ट्रीम्स असं म्हणतात. आता हे स्ट्रीम आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला दिसतील. इथे शेअर समथिंग विथ युअर क्लास. आत्ता समजा तुम्हाला हा नवीन क्लास सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला काहीतरी सूचना द्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुमची काही सूचना जी आहे ती सूचना लिहू शकता. आता इथे आपण एक सूचना लिहू. वेलकम टू. आता आपण काय सूचना दिली आहे त्यांना? वेलकम टू माय क्लास अशी सूचना दिलेली आहे. इथे ऑप्शन दिलेला आहे. ते बघा, इथे ऑप्शन आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर क्लासेस या ठिकाणी वापरत असाल, या प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्मला जर तुम्ही क्लास असेल, तर या ठिकाणी ड्रॉप डाऊन येईल आणि तुम्ही इतर क्लासला सुद्धा तुम्ही सूचना देऊ शकता. आता इथे बघा, इथे ऑल स्टुडंट आहे. आता या ठिकाणी स्टुडंट जॉईन झालेला नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे स्टुडंट दिसत नाही. परंतु जर आपल्याला विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायची आहे, तर ती पूर्ण वर्गाला सुद्धा देऊ शकता तुम्ही, किंवा काही विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना देऊ शकता. जर एखादी होमवर्क केलं नसेल आणि आपल्याला असं वाटत असेल की त्या विद्यार्थ्यांना आपल्याला एखादी मेसेज द्यायचा आहे, तर तुम्ही हा मेसेज या ठिकाणी लिहून तुम्ही पूर्ण क्लासला सुद्धा शेअर करू शकता, किंवा पर्टिक्युलर जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करू शकता. आता इथे बघा, ॲड आहे. तर इथे तुम्ही जी काही सूचना आहे, जर तुम्ही सूचना पूर्वी टाईप केलेली असेल, वर्ड डॉक्युमेंटमध्ये असेल, तर तुम्ही ती सूचना या ठिकाणी हे जे ऑप्शन आले त्या ऑप्शनमधून तुम्ही विद्यार्थ्यांना ती ॲड करून देऊ शकता, किंवा तुम्ही त्याला अटॅचमेंट म्हणून देऊ शकता. ऑप्शन्स आहे गुगल ड्राईव्ह, एखादी लिंक असेल, एखादी फाईल असेल, किंवा यूट्यूबची लिंकसुद्धा असेल. दुसरं असं, ते तुम्ही हे जे काही लिहिलेलं आहे हे तुम्हाला जर पोस्ट करायचं असेल, तर तुम्ही ते पोस्ट म्हणा, किंवा ते पोस्ट शेड्यूल्ड सेव्ह ड्राफ्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही जी काही पोस्ट आहे, ही पोस्ट जर तुम्हाला डायरेक्ट आता पोस्ट करायची, या क्षणाला पोस्ट करायची आहे, तुम्ही पोस्ट म्हणू शकता. किंवा ही जी पोस्ट जी आहे ती तुम्हाला नंतर करायची, तुम्ही त्याला सेव्ह ड्राफ्ट असं म्हणू शकता. म्हणजे आता पोस्ट करणे किंवा सेव्ह ड्राफ्ट करणे. तिसरं एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी शेड्यूल्ड ऑप्शन आहे. जर तुम्हाला असं वाटते की ही जी काही पोस्ट आहे तुम्ही आज संध्याकाळी लिहिलेली आहे, ते तुम्हाला असं वाटते की ही जी पोस्ट आहे ही पोस्ट तुम्हाला सकाळी शाळा सुरू होण्याच्या अगोदर किंवा कॉलेज सुरू होण्याच्या अगोदर जर त्याला पोस्ट करावीशी वाटत असेल, तर तुम्ही तिथे शेड्यूल्ड करू शकता. आता ही तारीख आहे तुमची 10 तारखेला, म्हणजे उद्या तुम्हाला शेड्यूल करायची आहे, तर ते तिथे बघू शकता की ते कॅलेंडर आहे आणि कॅलेंडरवर तुम्ही तुम्हाला तारीख जी आहे ती तारीख निवडता येतं. मी जर म्हटलं इथे की आपल्याला 11 तारखेला इथे शेड्यूल करायची आहे, किती वाजता करायची आहे, आता इथे येईल 8 वाजता 9 वाजता जे ते करू शकता. आता शेड्यूल समजा मी केलेलं आहे 11 तारखेला 8 वाजता. इथे शेड्यूल तुम्हाला दिसते आहे. जी काही मेसेज आहे तो मेसेज मी 11 तारखेला 8 वाजता विद्यार्थ्यांनी तो मेसेज बघावा असं वाटत असेल, तर तो जो काही मेसेज आहे तो 11 वाजता त्या ठिकाणी पाठव. म्हणजे तुम्ही विसरलात समजा तरी काही फरक पडणार नाही. तर अशा पद्धतीने हे जे काही तुमचं अनाउन्समेंट आहे, अनाउन्समेंट इथे मला दिसेल की तुम्ही
अनाउन्समेंट इकडे केलेली आहे की वेलकम टू माय क्लास, जून 11 8 वाजता तुम्ही हे आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की ही अनाउन्समेंट जी आहे ही आपल्याला पाठवायची नाही आहे, तर आपण काय करणार इथे एक तुम्हाला माहिती आहे हे डिलीटचं बटन आहे. इथे डिलीट म्हटल्यानंतर तुम्ही जी काही पोस्ट क्रिएट केली आहे ती पोस्ट क्रिएट केलेली तुम्ही. आता दुसरं असं स्ट्रीम या फक्त पेज बद्दल बोलतो आहे. इथे सांगितल्याप्रमाणे क्रिएट अँड शेड्यूल अनाउन्समेंट आहे आणि हे जे आहे रिस्पॉन्स टू स्टुडंट पोस्ट. जर विद्यार्थी तुम्हाला रिस्पॉन्स देत असेल तर त्यांचा रिस्पॉन्स जो आहे तो रिस्पॉन्स तुम्हाला स्ट्रीम या पेजवर दिसेल. आता विद्यार्थी जुडले नाही त्याच्यामुळे त्यांनी कुठला रिस्पॉन्स केला हे आपल्याला माहिती नाही, परंतु विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिल्यानंतर हे सगळं तुमच्या या स्ट्रीम पेजवर येईल. आता दुसरी असं की याच्यामध्ये आपल्याला एडिट हे करता येईल. तसं तर वाटलं की हे काही थीम आहे, ही थीम जी तुम्हाला बरोबर वाटली नाही तर वेगवेगळ्या थीम जे आहे ते थीम बदलू शकता. आता इथे इंग्लिश अँड हिस्ट्री या विषया संदर्भामध्ये आहे, गॅलरी दिलेली आहे, बाय डिफॉल्ट दिलेला आहे. तुम्ही हे जे काही इंग्लिश आणि हिस्ट्री संदर्भामध्ये जे काही चित्र आहे, जी चित्र तुमच्या क्लाससाठी तुम्ही हेडर म्हणून वापरू शकता. मॅथ्स सायन्ससाठी दिलेलं आहे, आर्ट्ससाठी दिले, स्पोर्ट्ससाठी दिलेलं आहे. जर काय असेल तुमच्या संदर्भामध्ये ते देऊ शकता. तुम्ही कुठल्या यामधलं सिलेक्ट करून, समजा मला हे सिलेक्ट करायचं आहे, हे सिलेक्ट क्लास थीम म्हटलं तर ही तुमची थीम जी आहे ती थीम या ठिकाणी जी आपल्याला क्लास डिफाईन करण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते. दुसरं असं या ठिकाणी अपलोड फोटो आहे. जर तुम्ही एखादी फोटो क्रिएट केला असेल हेडर बनवण्यासाठी तर या ठिकाणी जस्ट तुम्ही क्लिक करा, तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे पाथ आहे, पाथ तुम्हाला दाखवेल की सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कॉम्प्युटर. जर तुमच्याकडे एखादी हेडर असेल तर तुम्ही ते क्लिक करा. जर काही उपलब्ध असेल तर मी ते ठिकाणी करणार आहे, फक्त दाखवण्यासाठी करणार आहे. हे हेडर माझ्याकडे आहे, दुसऱ्या कामासाठी तयार केलेलं आहे, तर त्याला मी ओपन करणार आहे. अपलोड होईल. आता हे जे काही हेडर आहे, हेडर या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आपण त्याला त्या पद्धतीने मर्यादा काही आहे त्या मर्यादेमध्ये आपल्याला करता येईल. आता हे हेडर जे आहे हेडर अपलोड करणार आहे. सेट क्लास थीम. तर जे काही तुमच्याकडे एखादी हेडर असेल तर हेडर तुम्ही तुमच्या क्लाससाठी वापरू शकता. तर हे हेडर वापरलेलं आहे. म्हणजे स्ट्रीम या ज्या याच्यामध्ये जे काही बाबी आहेत त्या बाबी म्हणजे ह्या की तुम्ही विद्यार्थ्यांना अनाउन्समेंट जे असेल अनाउन्स करण्यासाठी जे काही तुम्ही अनाउन्समेंट करणार ते सगळं तुमच्या स्ट्रीमवर दिसेल. नंतर तुम्हाला या ठिकाणी क्लास कोड आहे, हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही याच्यावरती क्लिक करा, हा क्लास कोड दिसेल. तर हा क्लास कोड कशासाठी असतो? हा क्लास कोड यासाठी असतो की विद्यार्थ्याला जर तुम्हाला जॉईन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा विद्यार्थ्याला द्यावं लागेल. म्हणून आपण याला जर सिंपल ते कॉपी आणि पेस्ट जर केलं आणि इतर माध्यमांना ते उदाहरणार्थ जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर व्हॉट्सअपवर तुम्ही हा मेसेज जो आहे तो विद्यार्थ्याला देऊ शकता की कृपया तुम्ही हा क्लास जॉईन करा, हा तुमचा क्लास कोड आहे, तुम्ही विद्यार्थ्याला देऊ शकता. तर हा जो कोड आहे हा कोड फार महत्त्वाचा आहे, कारण हा तुमचा क्लास कोड आहे. या क्लास कोडच्या माध्यमातूनच विद्यार्थी जे आहे ते विद्यार्थी तुम्हाला जॉईन होतील. नंतर या ठिकाणी गिअर ऑप्शन आहे. तुम्ही जर गिअर ऑप्शन जर ओपन केलं तर तुम्हाला असं अशा पद्धतीची विंडो दिसेल.
याच्यामध्ये तुम्हाला एडिट करायचं असेल, समजा क्लास डिटेल जे आहे ते एडिट करायचे आहे, डिस्क्रिप्शन द्यायचं आहे की क्लास काय आहे, कशाबद्दल तुम्ही माहिती देणार आहात, काय शिकवणार आहे, हे जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता. तसंच काही बाबी ज्या जनरल बाबी आहे याच्यामध्ये आहेत. जसं इथे पुन्हा क्लास कोड आहे, इथे दिलेला आहे क्लास कोड. तुम्ही याला कॉपी करू शकता, रेस्ट करू शकता, डिसेबल करू शकता, डिस्प्ले करू. हा क्लास कोड आहे तुमचा, तो पण करू शकता. स्ट्रीमवर जे आहे ते स्टुडंट कॅन पोस्ट अँड कमेंट. मला असं वाटत असेल की स्टुडंटने पोस्ट करावं किंवा तुम्ही जे काही सूचना दिली आहे त्याच्यावरती त्यांनी कमेंट करावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला हे तुम्ही ते एडिट करू शकता. नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला दाखवायचं, हाईड करायचं आहे की ते डिटेल दाखवायचे आहे. तर हे तुम्ही जे काही नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन स्ट्रीमवर दाखवायचं की नाही दाखवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. नंतर शो डिलीटेड ॲटम्स. आता तुम्ही जर समजा एखादी डिलीट केलं असेल, कमेंट डिलीट केली असेल, एखादी पोस्ट डिलीट केली असेल, तुम्हाला जर त्या स्ट्रीमवर दिसावं असं वाटत असेल, तुम्ही ते करू शकता.